नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात आपण सर्व बाजूंनी संकटाने वेढलेलो असतो. कोणताच मार्ग दिसत नाही, काय करावं हे समजत नाही. म्हणून मित्रांनो, आपल्यासमोर सर्वत्र समस्या उभ्या राहतात, तेव्हा काय करावं या व्हिडिओमधून जाणून घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत ज्ञानवर्धक आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, या घटनेमध्ये जंगलात एके संध्याकाळी वातावरण बदललं होतं. काळे ढग दाटून आले होते, हवामान भयानक झालं होतं, विजा चमकत होत्या आणि अचानक वीज पडली आणि वीज पडल्याने जंगलात आग लागली. जीव वाचवण्यासाठी सर्व जनावरं इकडे तिकडे धावत होती. त्या जनावरांमध्ये सोनेरी केसांची एक हिरणी होती, जी सर्वेर पडत होती. समस्या अशी होती, हिरणी गर्भवती होती, तिला वेदना होत होत्या आणि ती तिच्या पिल्लांना जन्म देणार होती. पण त्याच वेळी तिच्या समोर सर्वात मोठी समस्या होती, स्वतःचा जीव कसा वाचवायचा आणि त्यानंतर लहान पिल्लांना या जगात कसं आणायचं. पण त्यावेळी हिरणी धावत धावत जात होती आणि जंगलाच्या एका कोपऱ्यात पोहोचली, जिथे नदी होती. नदीकाठी पोहोचून हिरणीने दीर्घ श्वास घेतला आणि थोडंसं पाणी पिलं. हिरणी आता स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधू लागली, जिथे ती जाऊन तिच्या पिल्लांना जन्म देऊ शकेल. पण अचानक कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचं तिला जाणवलं. तिने तिरक्या नजरेने पाहिलं. तिला कळालं की एक शिकारी झुडपामागे लपून बसला होता आणि जो त्याच्या बंदुकीमध्ये गोळ्या भरत होता आणि वाट पाहत होता की तो हिरणीवर कधी निशाणा लावेल, मारून तिचा ढीक करेल. हिरणीला काय चाललं आहे हे समजत नव्हतं. जंगलात आग लागली आहे, या बाजूला शिकारी तिची शिकार करण्यासाठी बसला आहे आणि लहान पिल्ले या जगात येण्याची वाट बघत आहेत. माहित नाही काय होईल. हिरणी जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याच्या तयारीमध्ये आपली दिशा बदलणार की वरताच तिला खुंखार सिंह दिसला. आता हिरणीच्या सर्व बाजूंनी समस्या होत्या. एका बाजूला नदी होती, हे पाहून तिला स्पष्टपणे कळालं होतं की ती पार करता येणार नाही. पलीकडे जंगलात आग लागली होती, तिसऱ्या बाजूनी शिकारी होता आणि चौथ्या बाजूला सिंह होता. हिरणीच्या चारी बाजूनी संकटच होतं. तिला जीव वाचवण्याची कुठलीही संधी नव्हती. हिरणीने एकदा विचार केला की आता मरायचे आहे तर शानने मरायचं. त्यावेळी हिरणी शिकारीकडे तोंड करून उभी राहिली, डोळे बंद करून वाट पाहत होती की बंदुकामधून गोळी कधी सुटेल. या सगळ्यात ती त्यावरती बसणाऱ्या परमेश्वराला धन्यवाद सांगते, आभार मानू लागते की परमेश्वरा, तुझी खूप आभारी आहे, तू मला हे जीवन दिले. आणि पुन्हा पुन्हा देवाला सांगू लागली की माझा जीव वाचवा, आता सर्व काही तुमच्या हातात आहे. माझ्या चिमुकल्या पिल्लांना या जगात येण्याची संधी द्या, त्यांना हे जग पाहण्याची संधी द्या. हिरणी असं म्हणत नाही तेवढा चमत्कार घडला. जंगलात आग लागली होती. अचानक एक आगीची ठिणगी उसळली आणि शिकाऱ्याच्या डोळ्यावर जाऊन आदळली. बघता बघता शिकारीने गोळी झाडली, पण ती ठिणगी डोळ्यात लागल्याने शिकारीचं लक्ष सुटलं. गोळी हिरणीऐवजी सिंहाला लागली. सिंह जखमी होऊन जमिनीवर पडला. शिकारीच्या डोळ्यात आगीची ठिणगी लागल्याने तो आगीपासून जीव वाचवण्यासाठी शिकारी पळून गेला. सिंह जमिनीवर जखमी होऊन पडला होता. शिकारी जीव वाचून पळून गेला होता आणि अचानक वातावरण बदललं होतं. आकाशात हलके पावसाचे थेंब पडू लागले होते आणि पाऊस सुरू झाला होता. जंगलातील आग हळूहळू विझू लागली आणि त्या आल्हाददायक वातावरणात हिरणीने तिच्या लहान लहान चिमुकल्यांना जन्म दिला. मित्रांनो, ही कहाणी छोटीशी होती पण मोठी शिकवण देते. आपल्यापैकी अनेकांसमोर हिरणीसारखी परिस्थिती आली असेल. आयुष्यात काय करावं हे समजत नाही. आपल्या समोर सर्व बाजूंनी समस्या असतात. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की हे जीवन आहे तर जीवनात समस्या येणारच आहेत. अगदी अमीर माणसांना देखील समस्यांना सामोरं जावं लागतं, मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण जेव्हा चारी बाजूंनी समस्या येतात तेव्हा काय करावं हे हिरणीने काय केलं, डोळे बंद केले. त्यावरती बसणाऱ्या परमेश्वराला, स्वामींना आठवण केली आणि सांगितलं की माझ्या समस्या संपवण्याची शक्ती द्या. आता सर्व काही तुमच्या हातात आहे. आता या आयुष्याचा सारा भार तुमच्या हाती सोपवला आहे. तुमच्या हातात विजय, तुमच्या हातात पराजय आहे. फक्त हे त्या परमेश्वराच्या कानात गुणगुणा आणि सर्व काही सोपं होऊन जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि जाण्याआधी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात आपण सर्व बाजूंनी